नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटरच्या इंटरनेट ब्राउझिंग या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनेटविषयी जे काही मराठीमधून जे काही ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात त्या ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे जेणेकरून इंटरनेटवर आधारित जे काही प्रश्न येतात ते तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. ओके, जास्त वेळ न घालवता आपण हा व्हिडिओ चालू करूया. डॅश डॅश हा कॅरेक्टर सेट कॅरेक्टर इन कोडिंगसाठी वापरला जातो, तर याचं उत्तर आहे युनिकोड. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजेच काय, त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, तर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे URL. ओके, आणि URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. या एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत. ओके, व्यवस्थित करून घ्या तुम्ही. डॅश डॅश हा विंडोजमधील डिफॉल्ट ब्राउझर आहे, तर कोणता, इंटरनेट एक्सप्लोरर हा विंडोजमधील डिफॉल्ट ब्राउझर असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो, तर कशाचा उपयोग होतो, सर्च इंजिनचा उपयोग होतो. याहूचा सगळ्यात जुना क्लाउड स्टोरेज सर्व्हिस प्रोव्हायडर हा आहे, तर कोणता आहे, याहू ब्रीफकेस हा सगळ्यात जुना जो काही आहे तो क्लाउड स्टोरेज आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे GUI म्हणजेच काय, त्याचा फुल फॉर्म काय आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस. मग याचं उत्तर बरोबर आहे की चूक, तर याचं उत्तर बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न HTML ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डॅश डॅश डिझायनिंगसाठी वापरली जाते. कशासाठी वापरली जाते, तर ती वेब पेज डिझायनिंगसाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे ऑनलाईन ओपन प्लॅटफॉर्म फॉर पीपल आहे, तर कोणते, सोशल नेटवर्किंग हे ऑनलाईन ओपन प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठी. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशने इंटरनेट एक्सप्लोरर बनवला आहे. कोणी इंटरनेट एक्सप्लोरर बनवलेला आहे, मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर बनवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेबसाईटचा ॲड्रेस डॅश डॅशच्या वर दिला जातो, तर तो कुठे दिला जातो, ॲड्रेस बारच्या वर दिला जातो. ओके, इंटरनेटवर केलेल्या खरेदी विक्रीला कॉमर्स असे म्हणतात. मग याचं उत्तर बरोबर आहे की चूक, तर त्याचं उत्तर आहे बरोबर. HTTP म्हणजे काय, म्हणजे त्याचा काय फुल फॉर्म आहे, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा त्याचा काय आहे, फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे ज्या वेबसाईटचे डोमेन नेम .netने संपते ती वेबसाईट कोणती असते, तर ती जी .netने संपते ती कोणती वेबसाईट असते, नेटवर्क साईट ही .netने संपते. ओके, बँकमध्ये लार्ज अमाऊंटचे चेक्स व्हेरीफाय करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. काय वापरतात, MICR ही एक पद्धत असते जी चेक्स व्हेरीफाय करण्यासाठी वापरली जाते. इंटरनेट एक्सप्लोरर हे डॅश डॅश या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे हे, वेब ब्राउझर आहे. हे काय आहे तो, वेब ब्राउझर. पुढचा प्रश्न आहे सर्च इंजिनच्या मदतीने इंटरनेटवरून डॅश डॅश मिळवली जाऊ शकते. काय मिळवली जाऊ शकते, इन्फॉर्मेशन मिळवली जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे ब्राउझर या सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या मदतीने डॅश डॅशवरून माहिती मिळवता येते. कुठून माहिती मिळवता येते, वर्ल्ड वाईड वेबवरून माहिती मिळवता येते. GUI म्हणजेच काय, पुन्हा आलेला आहे तो प्रश्न, काय आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, हे त्याचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे वेबची पेज पाहण्यासाठी जो प्रोग्राम वापरला जातो त्यास टिंबटिंब म्हणतात. प्रश्न असा आहे वेब पेज पाहण्यासाठी असा प्रश्न आहे तो. वेब पेजेस पाहण्यासाठी जो प्रोग्राम वापरला जातो त्यास काय म्हणतात ते, तर आपण क्रोमवर सुद्धा वेब पेजेस पाहू शकतो, इंटरनेट एक्सप्लोरर सुद्धा आणि मॉझिला सुद्धा. म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व. ओके, हे माझ्याकडनं लिहायचं राहून गेलेलं आहे, याचं उत्तर आहे यापैकी सर्व. त्यानंतर आहे HTML लँग्वेजचा वापर डॅश डॅशसाठी होतो. कशासाठी होतो, वेब डिझायनिंगसाठी HTML लँग्वेजचा वापर होतो. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे सोशल नेटवर्किंगचे उदाहरण आहे. काय, तर यापैकी सगळेच हे सोशल नेटवर्किंगचे उदाहरण आहेत. पुढचा प्रश्न आहे ज्या वेबसाईटचे डोमेन नेम .mil ने संपते ती वेबसाईट म्हणजेच काय, तर त्याचं उत्तर आहे मिलिटरी वेबसाईट. ओके, कॉमर्सचा लॉंग फॉर्म
ईमेल कॉमर्स आहे, याचं उत्तर बरोबर आहे की चूक? तर याचं उत्तर आहे चूक. ओके, हा त्याचा फुल फॉर्म नाही आहे. ऑनलाईन शॉपिंगसाठी इंटरनेट वापरतात, तर याचं उत्तर आहे बरोबर, हा इंटरनेटची तर गरजच असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे OLX, क्विकर, ॲमेझॉन हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. ते कसले उदाहरण आहे? ई कॉमर्सचे उदाहरण आहे. ओके, पुढचा प्रश्न, इंटरनेट एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेच्या मालकीचा आहे, तर तो कुठल्याही एका संस्थेच्या किंवा मालकीचा नाहीये, तर याचं उत्तर आहे चूक. WWचा फुल फॉर्म काय आहे हे सगळ्यांनाच माहिती असेल, वर्ल्ड वाईड वेब, हा त्याचा फुल फॉर्म आहे. डॅश डॅश हे ई कॉमर्स साईटचे उदाहरण आहे, सगळ्याच आहेत त्या, म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व. ओके, पुढचा प्रश्न आहे, इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स सारख्या सॉफ्टवेअरला डॅश डॅश असे म्हणतात, ते काय म्हणतात ते? तर ते काय आहेत? ब्राउझर आहेत. डॅश डॅश पासून सर्च इंजिन्स माहिती मिळते. कशापासून? इंटरनेटपासून सर्च इंजिन्सची माहिती मिळते. ओके, पुढचा प्रश्न आहे, फॉर्मॅटमध्ये डेटा पाठवण्यासाठी HTTP प्रोटोकॉल वापरला जातो, तर कोणत्या फॉर्मॅटमध्ये? टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डेटा पाठवण्यासाठी हा प्रोटोकॉल वापरला जातो. खालीलपैकी डॅश डॅश हे सोशल नेटवर्किंग सर्व्हिसेसचे उदाहरण आहे. कोणते? तर सगळंच आहे, म्हणजेच यापैकी सर्व. डॅश डॅश हे घर बसल्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी वापरले जाते, तर काय वापरले जाते? ई कॉमर्स. ओके, प्रत्येक वेबसाईटचा स्वतंत्र ॲड्रेस असतो आणि त्याला काय म्हणतात ते? तर त्याला म्हणतात ते URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, ई कॉमर्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजेच ई कॉमर्स. मल्टीमीडियामध्ये अक्षरांची हाईट ही पॉइंट्समध्ये दिली जाते. ओके, एज्युकेशनल साईट दर्शवण्यासाठी डॅश डॅश या डोमेन कोडचा वापर केला जातो, तर कसला? .edu म्हणजेच एज्युकेशन. एका वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवर जाण्यासाठी डॅश डॅशचा वापर होतो, कसला? हायपरलिंकचा. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था वेबसाईट तयार तसेच रजिस्टर करू शकतात, तर त्याचं उत्तर आहे बरोबर. इंटरनेट साईट कोणत्या प्रोग्रामच्या साहाय्याने पाहू शकतो? कोणत्या? इंटरनेट ब्राउझरच्या साहाय्याने आपण इंटरनेट साईट ज्या आहेत त्या पाहू शकतो. इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेबपेजची लोडिंग थांबवण्यासाठी डॅश डॅश ही शॉर्टकट की वापरतात. कोणती? तर एस्केप की ही प्रेस केली जाते. डॅश डॅश हे टेक्स्टला जास्त आकर्षित करण्यासाठी वापरतात, तर हे सगळंच त्याचं उत्तर आहे, म्हणजेच यापैकी सर्व. HTTPS म्हणजेच काय? तर त्याचा फुल फॉर्म हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युर्ड. ओके, पुढचा प्रश्न, वेगवेगळ्या वेबसाईटवरून माहिती गोळा करण्याला काय म्हणतात? ते वेब सर्फिंग असे म्हटलं जातं. इंटरनेट एक्सप्लोररमध्ये रिफ्रेश करण्यासाठी डॅश डॅश ही शॉर्टकट की वापरतात. कोणती? F5. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हा ISPचा लॉंग फॉर्म आहे, तर हा याचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. ओके, डॅश डॅश हे सर्च इंजिनचं उदाहरण आहे. कोणतं? गुगल. कमर्शियल साईट दर्शवण्यासाठी काय वापरतात? .com या डोमेन कोडचा वापर केला जातो, म्हणजे याचं उत्तर आहे .com. इंडियन डोमेन कशाने ओळखलं जातं? .in याने इंडियन डोमेन जे आहे ते ओळखलं जातं. URL म्हणजेच काय? तर URL म्हणजेच काय आहे? इंटरनेट ॲड्रेस. वेबसाईटचा प्रोग्राम कोड जो नियमितपणे सुरक्षा पाहतो त्याला काय म्हटलं जातं? वेबसाईट सिक्युरिटी ऑडिट असं त्याला म्हटलं जातं. ब्राउझरमध्ये डॅश डॅश बटनाचा वापर वेब पेज परत ओपन करण्यासाठी होईल, म्हणजेच कुठला? रिफ्रेशचा वापर वेब पेज परत ओपन करण्यासाठी होईल. ओके, अशा पद्धतीने आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. आज आपली मराठीचे जे काही सिरीज होते ते सुद्धा हा शेवटचा व्हिडिओ आहे, ती कंप्लीट झालेली आहे. मी GCC TBCच्या मुलांसाठी इंग्लिशमधून ऑब्जेक्टिव्हचे 5 व्हिडिओ प्रत्येक टॉपिकवर सेपरेट अपलोड केलेले आहेत आणि मराठीचे जे कोणी एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी 5 व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेले आहेत. असे तुम्ही दोन्हीही 10 व्हिडिओ जे आहेत ते 10 व्हिडिओची पूर्ण सिरीज पहा. माझा विश्वास आहे की तुमच्या येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स आहेत GCC TBCच्या, हे व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला वेगळं कुठलंही काही करायची गरज पडणार नाही आहे आणि तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टिव्हचा जो काही 25 मार्काचा पेपर असतो त्या 25 मार्कच्या पेपरमध्ये तुम्हाला 25 पैकी 25 मिळतील अशी मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते. तुम्हाला फक्त एकच करायचे, हे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचेत आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे
त्या टेलिग्राम चॅनेलवरून तुम्ही ते जे काही मी PDF टाकलेले आहेत त्या तुम्ही काय करा, डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या प्रॅक्टिसला सुरुवात करा. आणि जे कोणी विद्यार्थी GCC TBCच्या एक्झामसाठी बसलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही सगळेजण पास हो हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.